नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुमचे खूप खूप आभार, तुमचं खूप खूप कौतुक, तुमचे खूप खूप धन्यवाद. आज तुमच्या लाडक्या कार्यक्रमाने अर्थात माहेर वाशिणीच्या हक्काचा 16 सख्यांचा या कार्यक्रमाने पूर्ण केलेले आहेत 500 भाग. एकदा जोरदार टाळ्या. 500 भाग आनंदाचे, 500 भाग उत्साहाचे, 500 भाग चैतन्याचे आणि 500 भाग तुमच्या प्रेमाचे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी हा मंच गाजवला. नटून थटून आलेल्या सख्यांनी माहेरपणे एन्जॉय केले. दररोज संध्याकाळी 6:30 वाजता आपली भेट झाली. कधी भावनिक क्षण पाहिले. 3 मुली म्हणून वडिलांनी कधीच प्रेम दिलं नाही आम्हाला. कुठल्याच गोष्टीला नाही. मुलीनेच आहेत त्या पायरीनेच पाहायचं. मी रेल्वे स्टेशनवर अंगातले कपडे काढून भीक मागितली. पत्रामुळे मन हलके झाले. फौजी काय असतो हे तुम्ही खूप सांगायचे मला. तुमच्या बिगर कसे जगताय हे शब्दात नाही सांगू शकत. फौजी असा असतो, फौजीची फॅमिली अशी असती. तुमची फौजीची विरांगना म्हणून आज समाजामध्ये मला ओळखते. कधी बहिणींच्या खोड्या काढल्या गेल्या तर कधी धमाल राडे घातले गेले. आलेल्या प्रत्येकीने आम्हाला आशीर्वाद दिले, आभार मानले. त्यांच्याच पुण्याने आज आपण पूर्ण केले आहेत 500 एपिसोड. टाळ्यांच्या गजरात सुरू करूया आजचा आपला हा 500वा विशेष भाग. एकदा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. मंडळी, आपण बघणार आहोत आजच्या या 500व्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण होणार आहे, जी विराजमान होणार आहे. या माना खुर्ची, बघितलं खुर्चीला पोली गेलेली आहे. हा तसं नाहीये, ती दिसणार आहे कारण त्याच खुर्चीवर ती विराजमान होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तेव्हा हुकुमाची राणी होणार की नाही? एकदा बोला, मीच होणार हुकुमाची राणी. ठीक आहे, मग चला लवकरात लवकर आपला पहिला खेळ सुरू करूया. आणि आपल्या पहिल्या खेळासाठी 10 ताई कोण कोण आहेत तरी पटापटा इथे थांबायचे, बाकीच्यांनी पोचून घ्यायचंय. या. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 11 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकी 6 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ओके, त्याच्यामुळे पुन्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बरं, आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. हा खेळ सगळ्यांना माहिती आहे. आपण संगीत खुर्ची लहानपणापासून खेळत आलेलो आहोत. बरं, काय की नियम आणि अटी अशा आहेत की खुर्च्यांच्या मधून जायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. हा, आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाचं म्हणजे संगीत खुर्ची सुरू असताना जेव्हा संगीत थांबेल, थांबल्यानंतर तुमच्या बाजूची खुर्ची जरा जरी तुमच्यापासून लांब गेली तर ती तुमच्यासाठी बाद. तुमच्या पुढची जी रिकामी खुर्चीची पकडायची. हा, आणि नळावरची भांडणं नको. हवी आहे ते तर मजा नाही आहे की नाही? काहीतरी मसाला पाहिजे की नाही ताई? हा, नळावर बिंदास करा, मी सोडायला आहे, काही हरकत नाही. ओके, तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. या, सगळ्यांनी उठायचं पुन्हा. हा, व्हेरी गुड. हा, नाचायचं, नृत्य करायचंय. व्हेरी गुड, क्या बात आहे. नाचू नका म्हणजे स्वतः नाचते माझ्याबरोबर. हा, ओके, व्हेरी गुड, क्या बात आहे. ओहो, या टाइमची स्टेप मला आवडली आहे बाबा. व्हेरी गुड, क्या बात आहे. ओहो, लवकर. हा, तिथे मी ताईच्या लवकर. हा, त्या ताई या साईडला.
नाहीये कुठेच ताई. अरे सगळ्या ताई चारही ताई बाद झालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही बसू शकता. ओके, व्हेरी गुड. आणि आता बघूया कोण आहेत त्या दोन ताई ज्या बाद होणार आहेत, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. मस्त, क्या बात आहे. ओहो, या बात. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, एक खुर्ची पकडायची आहे आपल्याला. हा, मेरे साथ चल नको. व्हेरी गुड. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, हा मुंबई से खाली तुझे लेने. हा, लवकर 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 लवकर. हा शबाश शबाश. हा किती. हा लवकर लवकर. आणि पाचही ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पाचही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही पुन्हा एकदा आम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पुढच्या खेळात आली आहेस हो, तरी काय तयारी करून आलेली होतीस तशी आता? काहीच नाही, खेळायची वगैरे काहीच नाही, तशी तयारी नाही करत काही. फक्त ठरवलं की जाऊन फक्त एन्जॉय करायचा. हो, एन्जॉय करायचं. नमस्कार नमस्कार. ताई, तुझं नाव सांग बरं. सरिता पाटील. सरिता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाचा वाढदिवस आहे माझा. आज लग्नाचा. अच्छा, ओके. बरं, मला वाटलं की आमचा आज 500वा एपिसोड आहे म्हणून ताई छान नटून फटून आलेली आहे. तर आज अॅनिव्हर्सरी आहे तिची. एकदा जोरदार टाळ्या. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पण किती वर्ष झालीत ते नाही सांगितलं. 20 वर्ष झाले. 20 वर्ष. ताई 20 वर्ष झाले. पटकन उखाणा घेऊन टाक बरं. याच्याविषयीच घेते, आपल्या 16 विषयीच अरे घेते. क्या बात असं आहे. व्हेरी काय. गुड. 1 टेबल 2 केक, 16 सख्यांचा प्रोग्राम, लाखो में एक. ओहो, क्या बात है. व्हेरी गुड. मला आधी वाटलं अॅनिव्हर्सरी आहे, हा तर म्हणून म्हटलं 1 टेबल. हा मी काय नाही बोलले, मी काही बोललो नाही. काय 1 टेबल 2 ग्लास. आणि 16 सेकंडचा. 1 टेबल 2 ग्लास, प्रदीपराव इज फर्स्ट क्लास. अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि आता सुरू करूया आपण आपल्या या खेळाला. बरं, हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर प्लॅस्टिकचं भांडे आहेत आणि त्याच्यामध्ये 5-5 फुगे आहेत. ओके, काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी एक फुगा फुगवायचा आहे. त्याला व्यवस्थित गाठ मारायची. गाठ मारून झाल्यानंतर स्वतःच्याच अंगावरती आपटून फोडायचं. ओके, जी ताई 5च्या 5 फुगे व्यवस्थित फुगवून त्याला व्यवस्थित गाठ मारून ती बरोबर सगळेच्या सगळे फुगे फोडेल ती असणारी विजेती ताई. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहेत. ओके, ठीक आहे, कळले ताई? चला सुरू करायचंय. 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 3. हा व्यवस्थित फुगा फुगवायचा आहे. हा फुगा व्यवस्थित फुगवायचा आहे. जितका मोठा फुगवाल तितका लवकर फुटेल. हा हा गाठ मारायची, व्यवस्थित गाठ मारायची आहे आणि स्वतःच्याच अंगावरती फोडायचं आहे व्यवस्थित. हा ओके. हा हा गाठ मारली आहे. हा फुटणार फुटणार. हा अंगावरती अंगावरती हळू 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 हळू. हा हा हाय शबाश, ये बात आहे. हा फक्त ज्यांच्यावरती राग आहे त्यांच्या डोळ्यासमोर आणा चेहरा, लगेच फुटणार. 1 मिनिट इथं. हा 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 शबाश शबाश, व्हेरी गुड. हा कशाला एवढं फुगवायचं मग? हा एवढा 1 मिनिट वाटते तिथे यावं लागेल. हा ये ठपक. हा हा होऊन जाऊ दे. हा 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 दुसरा नाही, तो फोडल्याशिवाय दुसरं फुगवायचं आहे. रेडी. हा हा काच होती त्या स्वतःवरती. हा रेडी. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा चालू ठेव चालू ठेव. हा कुठेपर्यंत चालू ठेवायचे. हा व्हेरी गुड. हा तेव्हापासून एकच फुगा फोडतीये. हा फुटणार फुटणार जोरात. हा जोरात थापण. हा हात वरती करायचं, हात वरती करायचं. हा हा चालू ठेव चालू ठेव. हा घरी जायचंय. हा नाही तर अशीच अशी ना घरी. हा ओके व्हेरी गुड. हा फुटते. आज अॅनिव्हर्सरी आहे.
शाबास, व्हेरी गुड. हा कुठला हात वरती करायचा, हात वरती करायचा. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. शाबास. ये बात हात वरती करायचा आहे. हा यू आर द लास्ट. हा ओके. हा व्हेरी गुड. हा फोडणं कंपल्सरी. हा एक नंबर ना भाई. त्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. सगळ्यांनी अगदी व्यवस्थित छान फुगे फुगवलेत आणि ते फोडलेत. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे जी गेली पुढच्या खेळात, ती ताई आहे मीरा ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे जी गेलेली आहे पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये. तिचं नाव आहे अंबिका ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. दोन्ही ताई गेलेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपला आजचा हा भाग. याचं नाव आहे पत्र मनातलं. 10 ताईंनी पत्र लिहिलेली आहेत, पण त्या 10 ताईंपैकी 2 ताईंची पत्र आपण इथे निवडलेली आहेत. त्यापैकी पहिलं पत्र वाचणार आहे मनीषाताई. आपण त्यांना विचारूया ते कोणाला पत्र लिहिलंय. माझ्या मैत्रिणीला लिहिलेलं आहे. कॉलेजची मैत्रीण आहे. अच्छा, कॉलेजची मैत्रीण. आणि मैत्रिणीलाच पत्र लिहावं असं का वाटलं? कारण थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालेलं काही गोष्टींमुळे, तर मग ते क्लॅरिफिकेशन नाही झालेलं, अजून क्लिअर नाही झालेली की काय प्रॉब्लेम आहे. आणि हा जो गैरसमज आहे हा किती वर्ष? 3 वर्ष झाले. 3 वर्ष हो. झालेली आहे. आणि तुमच्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी इच्छा आहे. वा, वाचूया पत्र. माझ्या मैत्रिणीचं लीना आहे. मी तिला प्रेमाने लिनू म्हणते. प्रिय लिनू, आपली मैत्री कॉलेजपासूनची 32-33 वर्ष झाली. सगळ्यांची लग्न झाली, सगळे आपापल्या संसारात रमले. पण परत काही वर्षानंतर आपण सगळे भेटलो, एकत्र आलो आणि तेव्हापासून आपली जी मैत्री आपण जपली, आपला कॉलेजचा ग्रुप परत तयार झाला. ते सगळे क्षण आयुष्यामध्ये खूप आनंद देऊन गेले. अगदी रोज भेटणे, चहासाठी काहीतरी निमित्त काढणे, पार्टी करणे, ट्रिप्सला जाणे, या सगळ्या गोष्टी आपण खूप अनुभवल्या, एन्जॉय केला. पण अचानक 2-3 वर्षांपूर्वी तुझ्या बर्थडेच्या दिवशी आपण भेटलो, हॉटेलमध्ये गेलो, म्हणजे आपण सगळ्याच मैत्रिणी भेटलो. पण ती आपली भेट कदाचित शेवटची ठरली. पण तुझं वागणं खूपच वेगळं होतं. तुलाही ते जाणवत होतं की तू काहीतरी वेगळंच वागतीये किंवा वेगळंच बोलतीये. तू मला इग्नोर करत होतीस असं मला जाणवत होतं. काय कारण आहे ते मला तेव्हाही कळलं नाही आणि अजून पण कळलेलं नाही. कदाचित दुसरे कोणाच्या सांगण्यावरून तुझ्या मनात काही चुकीचे किंवा माझ्या विरोधातले विचार आलेत का हे मला माहीत नाही. आपलं सध्या बोलणं होत नाही. अगदी रेअरली एखादा मेसेज असतो, पण त्या बोलण्यामध्ये सुद्धा ते प्रेम, ती ओढ राहिलेली नाही. सतत माझ्या मिठीमध्ये फोटो काढणारी तू, तुझ्यासाठी ती जागा अजूनही तशीच आहे. तुला कधी वाटलं तर नक्की माझ्याशी मनमोकळेपणाने बोलून दाखव. मग मला कोणाचं काय चुकलं आहे ते सांगशील. तुझीच मनू. तुम्ही आता बोलतच नाहीये तुम्ही. नाही बोल. आणि हा बोला किती वर्ष आहे? 3 वर्ष झाले. पण मी ह्या 3 वर्षात तू कधी तिला विचारण्याचा प्रयत्न केलास की बाबा काय असं झालंय, किंवा असं फोनवरती वगैरे विचारलंस तिला? फोन नाही विचारलं. आणि ती पण माझ्याशी काही बोलली नाही, मी पण नाही विचारलं. म्हणजे मनामध्ये फिलिंग्स खूप आहेत, खूप वाईट वाटतं, कारण खूप चांगले क्षण आम्ही एकत्र घालवलेत, एकमेकींना खूप सपोर्ट केलेलं आहे. पण अचानक हे असं वागणं का, त्याच्यावरती काहीच डिस्कशन झालं नाही. पण मग आज हे पत्रातून या भावना व्यक्त करून कसं वाटतंय तुला? मला खूप मोकळं वाटतंय, मला खूप छान वाटते. कारण आजपर्यंत मी ग्रुपमध्ये पण कोणाशी बोलले नव्हते. म्हणजे माहीत आहे सगळ्यांना की थोडं काही मिसअंडरस्टँडिंग झालं आहे, पण ह्याच्यावरती चर्चा आम्ही कोणीच केली नाही. त्याच्यामुळे मला ह्या माध्यमातून तिच्यापर्यंत ह्या माझ्या भावना पोहोचवल्या मी, तर त्याच्याबद्दल मला खूप छान वाटते. आता खूप हलकं वाटतंय. नक्कीच मला असं वाटतं की मैत्री ही असणे ह्या आयुष्यात फार महत्त्वाची असते. म्हणजे मी ह्या निमित्ताने मी लीनाताईला पण मी तेच सांगायचा प्रयत्न करेन की ताई, मैत्री ही फार महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये. आणि जीवाला जीव देणारा मित्र किंवा मैत्रीण ही आयुष्यात असायला पाहिजे. आणि मित्रमैत्रिणीमध्येच गैरसमज निर्माण होतात, पण ते आपल्या हातात असतं वेळीच दूर करणं. सो मला असं वाटतं की आज ताईने एक पाऊल पुढे घेऊन तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात, कारण तिला ती मैत्री फार महत्त्वाची आहे. तर जेव्हा कधी तू हा भाग बघशील किंवा हा जो तिच्या मनातल्या भावना जेव्हा तुझ्यापर्यंत पोचतील, तेव्हा तू सुद्धा एक नक्की प्रयत्न कर, तिला फोन कर, भेटायला या, एक घट्ट मिठी मारा आणि जे काही गैरसमज असतील
ते लवकरात लवकर दूर करा, कारण नाती टिकवणं फार महत्त्वाचं असतं. आणि मला खात्री येते की ते नक्की तुला फोन करेल आणि पुन्हा एकदा तुमचं नातं, तुमची मैत्री एकदा छान घट्ट निर्माण होईल. आणि आता आपण या ताईंकडे जाऊया. ताई, कोणासाठी पत्र लिहिलं? आईसाठी लिहिलेले मी आज पत्र. आई ह्या जगात नाहीये. वडील तर लहानपणी वारलेले आहेत, पण आईला म्हणजे आईशी बोलायचं आहे मला. आईशी बोलायचं पत्रातून, पण मग आईलाच का लिहावं असं वाटलं पत्र? आई माझं सुख बघू शकली नाही. आता तिला सांगायचं आहे की मी सुखात आहे, तू काळजी करू नकोस. वाचूया पत्र. हो. आदरणीय आई, साष्टांग दंडवत. आई, एक क्षण असा होता, तुला आठवतं का ग? अगदी 2 वर्षाची होती तेव्हापासून तूच मला वाढवलंस, शिकवलंस आणि लग्न लावून दिलंस. पण माझी सासरची परिस्थिती हालाकीची होती, एकूणच खूपच त्रासदायक होता. तेव्हा अण्णांनी एक निर्णय घेतला की तू सगळं सोडून माहेरी यावं, पण तू या गोष्टीस विरोध केला. तेव्हा मला थोडा राग आला ग आई तुझा. आई, तुझा तो निर्णय आत्ता योग्य आहे असं आत्ता वाटतंय मला, की मी सोलापूर सोडून पुण्यामध्ये शिफ्ट होऊन DTP ऑपरेटर होऊन मुलाला सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलं. आज तो एका चांगल्या मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. आज माझ्या कुटुंबासोबत मी खूप सुखी आहे. पण तू हवी होतीस, हेच एक माझा खंत आहे. तू चिंता करू नको. मला जर पुनर्जन्म मिळाला ना, मी पुन्हाच तुझ्याच पोटी जन्माला यावं आणि माझं सुख तू डोळ्यांनी पाहावं, हीच शेवटची इच्छा आहे माझी. पण आईने काही सुख पाहिलं नाही माझं. आपल्या आईवडिलांनाच आपली खरं तर खूप काळजी असते. पण ताई, तू अजिबात काळजी करू नकोस, कारण तुझ्या या भावना आईपर्यंत नक्की पोचतील. जिथे कुठे असतील त्या नक्कीच आज खुश असतील आणि आनंदी असतील की आज तुझा हा संसार सगळा बघून, सुखाचा संसार बघून. मला तेच म्हणायचं, जी आई तू जिथे कुठे असशील माझं सुख बघून घे ग आई. नक्कीच, आणि त्या बघत असतील. पण ताई, आज ह्या तुझ्या भावना पत्रात उतरवून तुला कसं वाटलं? खरंच मला ही संधी मिळाली. मी म्हणजे आईशी बोलले असं समाधान झालं मला आज. आज हा तुझा सगळा प्रवास ऐकून खरं तर तुझं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं आणि खरंच तुला सलाम आहे. कारण मला असं वाटतं ना, जो प्रसंग उद्भवतो आपल्या संसारावरती किंवा आपल्या कुटुंबावरती, त्या कुटुंबातून जी मार्ग काढते आणि आपल्या कुटुंबाला सावरते, ती खरी स्त्री असते आपल्या कुटुंबातली. आणि ती खरं तर हुकमाची राणी असते. आज तुझ्या कुटुंबाची तू हुकमाची राणी आहेस. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईसाठी. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण शेवटच्या खेळाकडे जायचं. पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. खेळाचं नाव आहे आळस फूस उचल कापूस. आता हा खेळ असा आहे की ताई, तुम्ही बघतायत की तुमच्याकडे प्लास्टिकचं भांडे आहेत दोघींकडे, आणि त्याच्यामध्ये कापसाचे बोळे आहेत. ओके, आणि एक एक स्ट्रॉ दिला. तुम्ही आता म्हणाल की आता हा स्ट्रॉ कशाला दिलाय, तर त्याच्या मागचं कारण असं आहे की या स्ट्रॉने हा जो कापूस आहे, हा एका वेळी एकच कापूस असा स्ट्रॉने शोषून घ्यायचा आहे आणि तसाच उचलून समोरचं जो टेबल आहे त्या टेबलावरती एक एक करून कापूस तिथे नेऊन ठेवायचा आहे. ओके, जी ताई जास्तीत जास्त कापूस तिथे गोळा करेल ती असणार या खेळाची विजेती. ओके, कळले ना ताई? दोघींनाही कळलेलं आहे? ओके, व्हेरी गुड. 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचं. हा, रेडी? 1 2 3. शाबाश शाबाश शाबाश, मस्त. हां हां, करेक्ट आहे. टेबलावरती पडला पाहिजे बरोबर. हां, लवकर लवकर लवकर. हां, ओके, समोर उभं राहायचं. व्हेरी गुड. हां, 3 आणि 2 लवकर. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ओके, अरे हां, ओके, व्हेरी गुड. पडले. हां, शेवटची 10 सेकंद. आणि आता अंबिका ताईंनी गोळा केलेले कापूस आपण मोजूया. 1 11
आणि मीराताईंनी 1 2 9 10 11 12 13 आणि 14. क्या बात आहे, व्हेरी गुड. निर्णय तुमच्या समोरच आहे. 14 कापूस मीराताईंनी गोळा केलेले आहेत आणि 11 कापूस अंबिकाताईंनी गोळा केलेले आहेत. त्याच्यामुळे आजच्या भागाची विजेती आहे मीराताई आणि उपविजेती ठरलेली आहे अंबिकाताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. थँक्यू सर. कसं वाटतंय ताई? छान. खूप छान वाटतंय. थोडंसं वाईट पण वाटतं. कल्पना आहे अर्थातच थोडंसं वाईट हे वाटणारच, कारण शेवटच्या खेळापर्यंत आल्यानंतर मग विजेती नाही झाली की थोडंसं वाईट वाटतं. पण 500व्या भागाची उपविजेती तू झालेली आहेस, त्याचा आनंद एक वेगळाच असायला पाहिजे, हे की नाही? हा ताई. बरं ताई, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे हो. आणि त्यांना सांगायचं आहे हा घ्या कप आणि बसा. नाही. बरं लाजत लाजत सांग, हा घ्या कप हा आणि बसा ना ग. हा लाजत लाजत समोर भाऊजी. हा रेडी. हा लाजत लाजत. हा घ्या कप बसा कप. हे लाजत लाजत झालं. हा हरकत नाही, ठीक आहे. आणि अर्थातच आजच्या 500व्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे मीराताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय, हुकमाची राणी झालीस तू, ती पण 500व्या भागाची. सांगता येत नाही काय करू, म्हणजे मला इतका आनंद होतोय आणि खूप छान वाटतं. तर पहिला फोन कोणाला करून सांगणार आहे? मिस्टरांनाच आहोत ना. अहो ना. ओके, अहो ना. काय सांगशील? ॲक्च्युली मी सांगून आले होते की कार्यक्रमाला म्हणजे लेडीजला घेऊन चालली आहे, पण त्यांना माहीत नव्हतं मी पार्टिसिपेट करणार आहे. आता सांगितलं तर ते तर एकदम आनंदात खुश होतील. म्हणजे सगळ्या सख्यांना तू घेऊन आली हो. आणि हुकमाची राणी झाली तूच. परत तू हुकमाची राणी झालीस तर असा काय हुकूम तुला सोडायचास की जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? मला असं वाटतं आता महिला दिन निमित्त प्रत्येक महिलेने आपल्या आपल्या घरी ज्या पण महिला सर्वंट येतात किंवा सोसायटीमध्ये जे सर्वंट आहेत त्यांना तुम्ही एक कप चहासाठी तरी घरी बोलवावं किंवा त्यांना हळदी कुंकू किंवा एखादा गुलाब तरी त्यांना देऊन महिला दिन निमित्त त्यांचं सेलिब्रेट करावं त्यांच्याबरोबर. वा, खूप छान आहे. महिलेनीच महिलेचा रिस्पेक्ट करावा आणि महिलांचा थोडासा नक्कीच. कष्टाचं थोडंसं हे करायला पाहिजे, अंडरस्टँड पाहिजे. येस. येस येस, नक्कीच ताई. खूप छान तू हुकूम इथे दिलेला आहेस. पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मीराताई, तुझं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस. मंडळी, आजचा 500वा भाग खूप छान रंगला आणि आता उद्या आहे 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस. 9 तारखेपासून 16 सख्यांचा हा कार्यक्रम रूप पालटणार आहे. मनोरंजन धमाल दुप्पट होणार आहे. बघायला विसरू नका तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा.